हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू बीइंग बँकर. आय होप तुमच्या सगळ्यांची स्टडी खूप चांगली सुरू असेल, कारण लवकरच आपल्या RRBच्या एक्झाम्स जवळ येत आहेत आणि लवकरच आपल्याला त्याचं नोटिफिकेशन देखील पाहायला मिळेल. सो त्यासाठी आपण आज पाहणार आहोत आपण कॉन्टमध्ये आपली स्पीड कशी इन्क्रीज करू शकतो आणि मॅक्झिमम क्वेश्चन आपण अटेम्प्ट करू शकतो. सो प्रिलिम्सच्या मॉक देत असताना आपण पाहतो की आपण कॉन्टमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन अटेम्प्ट नाही करू शकत आणि त्यामुळे आपला स्कोअर खूप कमी येतो. सो त्यासाठी आपल्याला पाहायचं आहे की आपण स्पीड मॅथचे जे क्वेश्चन आहेत, जे कॅल्क्युलेशन बेस्ड आहेत, ते क्वेश्चन आपण खूप कमी वेळात सॉल्व करू शकतो आणि त्यामुळे आपला टाईम सेव्ह होईल आणि आपण बाकी क्वेश्चनला जास्त टाईम देऊ शकतो. सो त्यासाठी आपल्याला काही स्टेप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कॅल्क्युलेशन स्पीड इन्क्रीज होण्यास हेल्प होईल आणि तुमचे कॉन्टमध्ये मॅक्झिमम अटेम्प्ट होईल. सो आज मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगणार आहे ज्या मी माझ्या प्रिपरेशन करताना फॉलो केलेल्या आहेत आणि त्यामुळे माझी कॉन्टमध्ये स्पीड इन्क्रीज होण्यास खूप मदत झाली आणि मी मॅक्झिमम क्वेश्चन अटेम्प्ट करू शकले. सो स्टार्टिंगला जेव्हा मी प्रिपरेशन सुरू केलं होतं तेव्हा मी माझ्या कॅल्क्युलेशन स्पीडवर वर्क केलं होतं आणि त्यासाठी मी वैदिक मॅथ म्हणजेच मॅथमॅटिकल मेडिटेशन बाय संतोष सर असा यूट्यूबवर एक तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. सो हे मेडिटेशन केल्यानंतर तुमची कॅल्क्युलेशन स्पीड हळूहळू इन्क्रीज होईल आणि तुम्हाला माइंडमध्ये विदाऊट पेपर पेन यूज न करता माइंडमध्ये कसं कॅल्क्युलेशन करायचं याची प्रॅक्टिस होईल. सो तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि त्यामध्ये सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करा आणि काही दिवसांसाठी तुम्हाला ही गोष्टी करायच्या आहेत ज्या त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आणि हळूहळू नक्कीच तुम्हाला तुमच्या माइंडला तशी सवय होईल आणि तुम्ही कॅल्क्युलेशन माइंडमध्ये करू शकाल. सो यानंतर काही कॅल्क्युलेशन ट्रिक्स आहेत. सो त्या ट्रिक्स तुम्हाला शिकून घ्यायच्या आहेत आणि त्या ट्रिक्स तुम्ही फॉलो करू शकता ज्यामुळे तुमचं कॅल्क्युलेशन लवकर होईल. फॉर एक्झाम्पल समजा 35 × 380 असा मल्टिप्लिकेशन असेल तर तुम्ही 35ला डबल आणि 380ला हाफ करून ही कॅल्क्युलेशन करू शकता, मल्टिप्लिकेशन करू शकता. सो अशा काही कॅल्क्युलेशनच्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता आणि तुम्ही डेली जी प्रॅक्टिस करता त्यामध्ये ह्या ट्रिक्स तुम्ही यूज करा. त्यामुळे तुम्हाला हळूहळू सवय होईल आणि या पद्धतीने तुमचं कॅल्क्युलेशनच्या ज्या मेथड आहेत त्या थोड्या ॲडव्हान्स होतील आणि याचा तुम्हाला स्पीड इन्क्रीज करण्यासाठी नक्कीच फायदा होईल. सो त्यानंतर आपल्याला टेबल्स, स्क्वेअर्स आणि क्यूब हे पाठ असणं आवश्यक आहे. सो टेबल्स आपल्याला ॲटलिस्ट 1 to 30 एवढे टेबल्स करायचे आहेत. मला तरी 1 to 30 एवढे पाठ होते, पण तुम्ही जर यापेक्षा जास्त करू शकत असाल तर नक्की यापेक्षा जास्त करा. त्यानंतर स्क्वेअर्स तुम्हाला 1 to 50 एवढे स्क्वेअर ॲटलिस्ट पाठ असायला हवेत आणि क्यूब 1 to 25 एवढे सफिशियंट आहेत. मला एवढेच पाठ होते. सो यापेक्षा जास्त होत असतील तर तुम्ही जास्त करू शकता, पण तुम्हाला डेली हे टेबल, स्क्वेअर, क्यूब रीड करायचे आहेत. त्यानंतर अजून एक पर्सेंटेज टू फ्रॅक्शन कन्व्हर्शन हे काही तुम्हाला पाठ करायचे आहेत. म्हणजे याचा एक टेबल तुम्ही तयार करा आणि तो पाठ ठेवा. फॉर एक्झाम्पल 50% मीन्स 1/2 33.33 असेल तर 1/3. सो पर्सेंटेज टू फ्रॅक्शन हे कन्व्हर्जन तुम्हाला पाठ असायला हवं. हे सुद्धा तुम्हाला डेली रीड करायचं आहे ज्यामुळे तुम्हाला ते पाठ होईल आणि सतत तुम्हाला प्रॅक्टिस करताना ते लक्षात राहत जाईल. सो हे डेली तुम्हाला सगळं करायचं आहे, टेबल, स्क्वेअर, क्यूब आणि पर्सेंटेज टू फ्रॅक्शन. त्यानंतर आपल्याला आपली डेली स्पीड मॅथ प्रॅक्टिस ज्यामध्ये आपण सिम्प्लिफिकेशन, ॲप्रॉक्झिमेशन, नंबर सिरीज आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन हे जे स्पीड मॅथचे क्वेश्चन आहेत जे आपल्याला आपल्या प्रिलिम्समध्ये आपल्या कॉन्ट सेक्शनमध्ये दिसतात. सो हे क्वेश्चन तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायचेच आहेत. सो ते क्वेश्चन केल्यामुळे काय होईल की तुमची ते क्वेश्चन प्रॅक्टिस करण्याची स्पीड इन्क्रीज होईल आणि त्यामुळे तुम्ही कॉन्टमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन अटेम्प्ट करू शकाल. जसं की आपण पाहतो आपल्याला IBPSच्या एक्झाम्समध्ये आपल्याला 35 क्वेश्चन्स असतात आणि आपला टाईम असतो 20 मिनिट. सो 35मध्ये तुम्हाला 10 to 15 क्वेश्चन हे स्पीड मॅथचे असतात आणि बाकी क्वेश्चन तुम्हाला DI आणि अरिथमेटिकचे क्वेश्चन असतात. सो स्पीड मॅथचे 10 to 15 क्वेश्चन जर तुम्ही 2 ते 3 मिनटात करू शकले तर तुमचा तो उरलेला टाईम तुम्ही DI आणि अरिथमेटिकसाठी देऊ शकता आणि त्यामुळे तुमचे मॅक्झिमम अटेम्प्ट होतील आणि तुमचे कॉन्टमध्ये मार्क्स इन्क्रीज होतील.
सो या स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता आणि तुम्हाला डेलीमध्ये हे इम्प्लिमेंट करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही हे इम्प्लिमेंट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट पाहायला नाही भेटणार. त्यामुळे तुम्ही या स्टेप्स फॉलो करा आणि तुम्ही पाहू शकता की तुमची स्पीड हळूहळू इन्क्रीज होईल आणि तुम्ही कॉन्टमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन अटेंड करू शकाल. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.